पण दुर्दैवाने ते हतबल ठरले आणि ते जर सामना करायला लागले तिथे त्यांना ईडीचा सामना करावा लागला. तुम्ही पण बसून घ्या खाली, उभं राहू नका फार वेळ. पोलीस दादाला आणि दोघांनाही माझं म्हणणं. आणि अजून एक विनंती आहे, ज्येष्ठ पोलीस अधिकारी इथे असतील त्यांना कृपा करून, महिला पोलीस ज्या आमच्या बहिणी आहेत त्यांना कृपा करून घरी जाऊ द्या. एवढ्या संरक्षणाची काही गरज नाही. त्यांना इथली तुमचं पण ड्युटी करावी लागते, घरचं पण काम करावं लागतं. त्यामुळे त्यांना अतिरिक्त ताण देण्याचा विनंती आहे, माझ्या हात जोडून विनंती आहे पोलिसांनी की कृपया महिला बहिणींना घरी जाऊ द्या. आम्हाला कोणी मारत नाही, हे काही पुणे शहर नाही आम्हाला मारायला. पोलिसांचं आमचं खरंच सख्य चांगलं आहे. आजपर्यंत पोलीसचे आमचे अनुभव चांगले आहेत. आता काही काही वेळा विरोध घडतात. म्हणजे आम्ही नारायण राणेंच्या मतदारसंघात 3 सभा घेतल्या. त्याचं कारण की 1 ते आणि 2 मुलं, त्यामुळे 3 सभा घेतल्या आम्ही. त्यावेळेला पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली, म्हणे प्रक्षोभक बोलू नका. मी म्हणलं अहो, इथे प्रक्षोभक बोलायला सिंधुदुर्गात एक वडील आणि 2 छोटी छोटी मुलं असताना आम्हाला कशाला प्रक्षोभक बोलायचं? काय बोलायला? ते छान बोलतात प्रक्षोभक. आम्ही प्रक्षोभक बोलणारी माणसं नाही, कारण आम्ही गांधी आणि आंबेडकरांची माणसं आहोत. आम्ही सनदशीरच बोलणार, आम्ही प्रक्षोभक बोलणार नाही. हा देश जोडण्यासाठी आमचा संपूर्ण प्रयत्न हा या देशाला जोडण्याचा, या देशाला तोडण्याचा नाही. आणि म्हणून आम्ही प्रक्षोभक बोलत नाही. पण देशात जे वातावरण बनत गेलं आणि एक प्रकारे मंदिराच्या आडून येणारा धार्मिक उन्माद हाही दिसला. मंदिर झाले याबद्दल प्रत्येक हिंदूला आनंद झाला, प्रत्येक मुसलमानाला सुद्धा आनंद झाला. कित्येक मुसलमानांनी पेढे वाटले की एकदाच हे संपलं, याच्यात त्यांना आनंद झाला. मी स्वतः त्या बातम्या पाहिलेल्या आहेत. पण राम हा जणू काही भारतीय जनता पक्षाची खाजगी मालमत्ता, आमचा राम, अशा प्रकारचं जे वर्तन झालं त्या वर्तनाच्या विरुद्ध आम्ही उभे आहोत. आम्ही हिंदू आहोत, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांपेक्षाही चांगले हिंदू आहोत, कारण आम्ही वेद आणि उपनिषद वाचलेले हिंदू आहोत. आम्ही हिंदू आहोत कारण आम्ही ज्ञानोबा ते तुकोबा गोविंदनी अनेक उदाहरणं दिली, मी पण देईन भाषणाच्या. आम्ही उत्तम हिंदू आहोत, पण उत्तम हिंदू असण्याचा अर्थ विनोबांनी सांगितलेला, हिंदू म्हणजे हिंसेपासून दूर राहणारा, तो आम्ही हिंदू आहोत. आमचा राम हा गांधीजींचा राम आहे, जे ते शेवटी हे राम म्हणाले. गांधीजींचा राम हा आमचा खरा राम आहे, ज्याला मंदिराची गरज नव्हती आणि ती या देशाची संस्कृतीही नाही. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत लिहिलं, नगरे चिरचावी जलाशये बसवावी. मंदिरे बांधावी नाही, नगरे चिर जलाशय बांधावी, पाण्याची इच्छा. तो राम आमचा राम आहे. आमचा राम हा सतत बाण घेऊन अतिशय क्रुद्ध होत कोणत्या तरी समाजाकडे बाण रोखून उभा असलेला राम आमचा नाही. आमचा राम हा शांत, राजीव लोचन, सुहास्यवदनी असा आमचा राम आहे. आणि आमच्या रामाला बायकोचं वावडं नाही, तो बायको घेऊन सगळीकडे जातो. तो भावाला घेऊन सगळीकडे जातो, लक्ष्मणाला, तो कोणाला सोडत नाही. आमचा राम हा तो गांधीजींचा राम आहे, ज्याच्या सभे प्रार्थनेसाठी गांधीजी जात असताना एक म्हातारा माणूस पुरुष शरीराचा, तो रामाचं नाव घ्यायला जात असताना तुमच्या नथुरामाने मारलं. एवढा तुमचा नथुराम वाईट हिंदू होता की प्रार्थना होऊ द्यायची हे पण त्याला भान नव्हतं की एक माणूस राम नाम घ्यायला जातो, त्याला तरी मारता कामा नये, हेही त्याला भान नव्हतं. आणि म्हणून आमचा राम हा गांधीजींचा राम आहे आणि तुमचा हा खरा नथुराम आहे, हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आम्हाला तुम्हाला हेही सांगायचं आहे की तुम्ही काय करताय त्याकडे आमचं लक्ष डोळे फाडून आम्ही बघतोय तुमच्याकडे. आम्ही हे बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते हे सतत उत्तरेतले कोणीतरी बाबा बुवा, इथे नावं सांगितली गोविंदनी, मला त्यांची नावही लक्षात राहत नाहीत, असे बाबा बुवा पाठवत आहेत. हे आम्ही पाहतो डोळ्यांनी. आणि ते तुम्हाला का करायचं हेही आम्हाला कळलेलं आहे. तुम्हाला महाराष्ट्र धर्म तोडायचा आहे. त्याचं कारण की इतिहास साक्षी आहे की या देशात जेव्हा जेव्हा अन्याय आणि अत्याचार झाला तेव्हा तेव्हा 3 प्रांत पहिल्यांदा उभे राहिले. ते लाल बाल पाल पासून खरं आहे की लाल म्हणजे लाला लजपतराय म्हणजे पंजाब, बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक महाराष्ट्र आणि
पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल, हे पश्चिम बंगाल. महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब हे 3 सत्तेला आव्हान देणारे प्रदेश आहेत. त्यातले 2 तुमच्या हातातून ऑलरेडी गेले, बंगाल आणि पंजाब. आणि एक तुमच्याकडे ठेवायचा तुम्ही आटोकाट प्रयत्न गद्दारांना सोबत घेऊन केलाय. त्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्म खचवायचा आणि त्याला उत्तर प्रदेशच्या वळणावर न्यायचं राजकारणाच्या, हा तुमचा कट हे आमच्या लक्षात आलेला आहे. उत्तर प्रदेशीकरण म्हणतो मी तेव्हा मला उत्तर प्रदेशच्या माणसांबद्दल कोणताही आकस नाही, उत्तर प्रदेशच्या राजाबद्दल मला कोणताही आकस नाही, कारण ते माझं राज्य आहे. या देशाला पहिले 2 नाही, पुढचे पण पंतप्रधान दिलेले ते राज्य आहे. नेहरूंचा उत्तर प्रदेश, मी त्याचा द्वेष नाही. आज काल आपल्याला ती सवय लागली आहे. गुजरातचा द्वेष करायचा नाही, नंतर तो मोदी शहांचा, आधी तो बापूंचा आणि पटेलांचा गुजरात आहे, आपला गुजरात आहे, त्याचा द्वेष नाही करायचा. सगळा भारत आपला. आणि उत्तर प्रदेशीकरण म्हणताना मला त्या माणसांशी माझं काही भांडण नाही, पण भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारचं राजकारण उत्तर प्रदेशात रुजवलं कमंडलच्या वेळेला, राम जन्मभूमी आंदोलन वगैरे त्याला म्हणून, आणि त्यानंतर आजपर्यंत जिथं ते राजकारण चाललंय त्या राजकारणाला महाराष्ट्रात नो एंट्री हे सांगण्यासाठी आम्ही उभे आहोत. काय राजकारण आहे उत्तर प्रदेशचं? उत्तर प्रदेशचं राजकारण हिंदू धर्माच्या मूळ समजुतींना धक्का देण्याचं आहे. आमचे संत सांगतात, संततेची जाणा जे देही उदास. संत जो असतो तो देहाच्या बाबतीत पण उदासीन असतो, त्याला सत्ता आणि पैशाचं काही घेणं नसतं. एका संन्याशाला तुम्ही मुख्यमंत्री करता, हा हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा पराभव आहे की हिंदू धर्माची मोठी मोडतोड तुम्ही तिथे केली की संन्याशी हा मुख्यमंत्री केला तुम्ही. आणि बॉम्बस्फोटात असणारी तिला साध्वी म्हणता आणि तिला पण लोकसभेत पाठवता. संतांचा आणि राजकारणाचा कोणताही संबंध नव्हता. संतांचा संबंध विवेकाशी होता. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं की चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणे की. संत तिथे विवेक, हे काय विवेक असलेले संत आहेत जे महाराष्ट्रातून आग लावत आहेत? असा विवेक असतो या संतांचा जे महाराष्ट्रातून आग लावतात? कोणीतरी तो टी जॉर्जा उठतो दक्षिणेतून, तो येतो आणि इथे आग लावतो. हे आग लावण्याचे उद्योग आम्हाला माहिती आहेत, पण हा महाराष्ट्र धर्म शिवाजी महाराजांच्या एका तत्वज्ञानावर उभा आहे हे विसरू नका. तुमचे जो तो भगवा तुमचा नथुरामाचा, त्या भगव्याचा आणि आमच्या शिवाजी महाराजांच्या भगव्याचा काही एक संबंध नाही. मी तर उलटा काही कधी भगवीकरण हा शब्दही वापरत नाही, कारण भगवा आपला आहे, तो शिवाजी महाराजांचा आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंत भागवत धर्माची ती पताका आहे, तो भगवा आमचा आहे, तुमचा नाहीये भगवा. त्या भगव्याचा जो आशय अर्थ तो नीट समजून घ्यावा तुम्ही, यासाठी या सभांचं प्रयोजन आहे. यांना ज्ञानेश्वर ते तुकाराम परंपरा का परवडत नाही लक्षात घ्या. यांना ज्ञानोबा ते तुकोबा का परवडत नाही? त्याचं कारण ती परंपरा समता सांगणारे आणि भेदभाव नष्ट करणारे म्हणून त्यांना परवडत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरीत वेद संपन्न होय ठाई, परी कृपण ऐसा आनंद नाही, जो कानी लागला 3 वर्णाची. अरे वेद मोठे आहे, पण 3 वर्णाच्या कानी लागून ते एका वर्णावर अन्याय करतायत ना, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तुकाराम महाराज ठणकावून सांगतात त्यानंतर अनेक काहीशे वर्षांनी की वेदांचा तो अर्थ आमाशीचा ठावा, आम्हाला माहिती आहे काय वेद आहेत, हे तुकाराम महाराज सांगतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे तुकाराम महाराज सांगतात. पण ते सगळं करत असताना ही परंपरा छेदायची आणि भलतेच बाबा बुवा आणायचे आणि त्यांना शककर्ता व्हायचंय. मोदीजींना नाव आहे शककर्ता, म्हणजे माझ्यापासूनच सगळी सुरुवात. जसं शिवाजी महाराजांना आपण शककर्ता म्हणतो, शककर्ते, तिथून आपण शक सुरू केलं, तसं यांना करायचं. त्यामुळे सगळं माझंच. जुनी संसद दुरुस्त करणार नाही, नवीन बांधणार, नाव माझं तिच्यावर. ती शवपेटीच्या आकाराची संसद एक बांधलेली आहे, तुम्ही पाहिलं, नवन संसद. हा जो अहंकार आमच्यावर हल्ला झाला पुण्यामध्ये, मला आश्चर्य वाटलं देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मी समजत होतो की हे वकील आहेत, स्वतः कायद्याचा अर्थ त्यांना कळतो. आश्चर्यकारक प्रतिक्रिया होती आणि ती फक्त माध्यमातली म्हणून सोडून देण्याची गोष्ट नाही, कारण नंतर विधानसभेत तेच बोलले फडणवीस. ते म्हणाले की हल्ला झाला ते योग्य नाही झालं, हल्ला करणाऱ्यांना शिक्षा देईल सरकार, पण उच्च पदस्थांबद्दल बोलताना सांभाळून बोललं पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे आम्ही मोदी आणि शहांच्या विरोधात बोललो तर तुम्ही कार्यकर्ते पाठवणार तुमचे मारायला आम्हाला रस्त्यात? काय अर्थ आहे तुमच्या या धमकीचा? तुम्हाला हे म्हणायचं आहे की जर उच्च पदस्थांच्या बद्दल आम्ही बोललो तर आम्हाला बोलायचा तो हक्क नाही? नागरिक म्हणून आम्ही मोदी आणि शहा यांची समीक्षा करत राहणार, कारण ते आमचे लोकसेवक आहेत. फडणवीस, तुम्ही सुद्धा आमचे लोकसेवक आहात. जोपर्यंत तुम्ही आमचे पगार घेता, जोपर्यंत तुम्ही आमच्या करावरच्या घरांमध्ये राहता आणि जोपर्यंत तुम्ही आमच्या करांमधून आलेल्या ऑफिसमध्ये बसून काम करता, तुम्ही आमचे लोकसेवक आहात. आणि तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही 5 वर्षाचे भाडेकरू आहात, मालक नाही.
मालक हा इथे बसलेला आहे आणि त्याला जर भाडेकरू पटला नाही तर तो 5 वर्षांनी भाडेकरूला काढून टाकतो. ते म्हणजेच लोकशाही. ती फडणवीसांनी शक्य तितक्या लवकर समजून घ्या. मी फडणवीसांसाठी एक उदाहरण दिलं पंडित नेहरूंचं. हे म्हणतात ना उच्च पदस्थांबद्दल बोलायचं नाही पंतप्रधान. एक नेहरूंचं उदाहरण मी फडणवीसांसाठी खास दिलं. पंडित नेहरूंना विचारलं होतं की तुमच्यात अनेक प्रकारचे नेहरू दडलेले. तुमच्यात एक नेहरू आहे जो नियोजनकर्ता नेहरू आहे, एक आहे तो परराष्ट्र व्यवहारातला तज्ञ आहे, एक आहे तो चाचा नेहरू आहे मुलांचा. असे अनेक नेहरू तुमच्यामध्ये दडलेले आहेत. यातला कोणता नेहरू तुम्हाला आवडतो? पंडित नेहरूंनी सांगितलंय की मला माझ्यातला तो नेहरू आवडतो ज्यांनी या देशातल्या सामान्य नागरिकाला एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं की अगदी सामान्यातला सामान्य माणूस माझ्या पंतप्रधान कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात उभा राहून उघडपणे म्हणू शकतो की हो पंडित नेहरू हा एक मूर्ख माणूस आहे. हे स्वातंत्र्य देणारा नेहरू मला सगळ्यात जास्त आवडतो. आणि आज तुम्ही सांगताय उच्च पदस्थांबद्दल बोलायचं नाही. का नाही बोलायचं? हुकुमशाही आहे का? हुकुमशाही आहे की लोकशाही ते सांगा. एकदा जाहीर करा हुकुमशाही. आम्ही नाही बोलणार. घरात बसू आम्ही असं तुम्हाला वाटतंय? आम्ही घाबरणारे नाही. हल्ला केला तर दुप्पट जोमाने आम्ही तिथे सभा घेतो. सिन्नरला हल्ला झाला माझ्यावर. सिन्नरला भारतीय जनता, लाज वाटली पाहिजे या पक्षाला. भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी माझा माईक खेचून नेला. लोकांना सांगतात हुकुमशाही नाही. ही कोणती हुकुमशाही? लोकशाही आहे का ही? भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी माझा माईक हिसकावून नेला. 150 लोकांचं सभागृह होतं. 10 लोकांनी तिथे गुंडागर्दी केली. त्यानंतर सिन्नरमधली मंडळी एकत्र आली. आमचे दत्ता वायचळे असतील नाहीतर कॉम्रेड हरिभाऊ असतील, त्या मंडळींनी त्याच रात्री ठरवलं की यांच्या नाकावटीतून मोठी करायची. 3-4 हजार लोकांची सभा आम्ही सिन्नरमध्ये घेतली. दडपायला जेवढे जाल तेवढे खाली खाली दाबायला जाल. आम्ही तेवढे उफाळून वर येऊ. आम्ही दबणारे लोक नाही. आम्हाला जर हुकुमशाही आणून घरात बंद केलं आम्ही तिथून बोलू. आम्ही पाहिजे तुरुंगातून बोलू. आम्ही पाहिजे तिथून बोलू. पण लोकांसमोर सत्य नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे त्यांनी नीट समजून घ्यावं. तिथून खरं म्हणजे त्यांचे आभार की त्या हल्ल्यानंतर निर्भय बनून चळवळच वाढली. लोकांना कळली. भारतीय जनता पक्षाचे आभार. तुम्हाला जे उत्तम करता येत होतं ते तुम्ही केलं. आता आम्हाला उत्तम काय करता येतं ते आम्ही करतोय. आता तुमचा आणि आमचा थेट सामना. या चळवळीने कोणतीही सामाजिक बुरखा घेतलेला नाही. ही चळवळ एक स्वच्छ राजकीय चळवळ आहे. आणि आता निवडणूक आचारसंहितेचे कॅमेरे असतील पण तरी सांगतो की ही निवडणूक कोणाला निवडून आणा हे सांगत नाहीये, पण कोणाला पाडा हे जरूर सांगते ही मोहीम. या मोहिमेचं कार्य ते की 10 वर्षातली देशातली हुकुमशाही संपवणे हे या मोहिमेचं कार्य. आणि ते आम्ही बोलत राहू. निवडणुका आता भरपूर फेजेसमध्ये घेतात. माहित नाही कशासाठी एवढं दीर्घ निवडणुकांचा कार्यक्रम. पण आम्ही जाऊ. आम्ही पुन्हा जाऊ. लोकांमध्ये जाऊ. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला 288 मतदारसंघात आम्ही जाऊ. आणि मी तुम्हाला हे पुन्हा येईन म्हणत नाही फडणवीसांचं. मी पुन्हा माझ्या सत्तेसाठी माझ्या कशासाठी येणार नाही. पण या देशात माझ्या मुलींना माझ्या नातवंडांना जी लोकशाही टिकवणं मी आवश्यक मानतो ते माझं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. आम्हाला सत्तेत जायचं नाही. आम्हाला सत्तेतलं कोणतंही पद नको. पण या देशात प्रत्येक नागरिक भयमुक्त असला पाहिजे. त्याला स्वतःची अभिव्यक्ती करता आलं पाहिजे. त्याला वाटेल ते स्वतःचं खाता आलं पाहिजे. गोमांसाच्या संशयावरून कोणी अखलाक होऊ नये आणि रोहित वेमुलासारख्या दलित विद्यार्थ्याला आत्महत्या कराव्या लागू नये यासाठी आम्ही येत राहू. सतत येतो. संजीव भट सारख्या IPS अधिकाऱ्याला कोणताही दोष नसताना केवळ खरं बोलला म्हणून संजीव भट्ट सारख्या IPS अधिकाऱ्याला जर विनाकारण बेमुदत जर तिथं ते राहायला लागत असेल जेलमध्ये तर त्यांच्यासाठी पण आम्ही येऊ आणि आम्हाला यावं लागेल. हे काही खरंच धुऱ्याचं भांडण नाही. आमचा काही संबंध नव्हता याच्याशी. मी तर जवळपास निवृत्तीच्या याच्यात होतो. मला काही नव्हतं. मला खरंच घरी जायचं होतं. मला काही करायचं नव्हतं. मी म्हटलं झालं जेवढं केलं ते खूप झालं. आता थोडं घरी वेळ दिला पाहिजे. मुली वाढत्या वयाच्या त्यांच्याशी त्यांना. पण आता परिस्थिती अशी आली की कोणी बोलतच नाही. राजकीय व्यवस्था म्हणल्यावर उल्काताईंना यावं लागलं, किरण भाऊंना यावं लागलं, मला यावं लागलं. राजकीय व्यवस्था बोलू शकत नव्हती कारण त्यांना ईडी लावली जाते. ईडीचा भस्मासूर उभा आहे त्यांच्यासमोर. यांच्या गोष्टी पहिला धर्मवाद यांचा जो खोलचट धर्मवाद मी सांगितला तो धर्मवाद यांचा पहिला आणि दुसरा यांचा आहे तो स्युडो नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवाद. आम्हाला कोण सांगताय आज राष्ट्रवाद? आम्हाला कोण शिकवतंय? आम्हाला ते शिकवत आहेत ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, राष्ट्रगीताला विरोध केला आणि राष्ट्रध्वजाला विरोध केला. ते आम्हाला शिकवत आहेत राष्ट्रवाद काय. महात्मा गांधींची हत्या ते सगळे थाप आहेत. त्या 55 कोटी वगैरे त्या सगळ्या थाप आहेत. ती भूलथाप आहे.
55 कोटीची कथा नंतर रचली गेली. त्याच्या आधी 7-8 वेळा प्रयत्न झाला गांधीजींना मारण्याचा. फाळणीच्या आधी पण गांधीजींना मारण्याचे प्रयत्न झाले. फाळणी हे कारण नाहीये त्याचं, खोटा नाटा इतिहास सांगायचा. पण हे कधी सांगायचं नाही की फाळणी थांबू नये म्हणून 2 मुसलमान इथले सगळ्यात जास्त रडले. त्यातले पहिले होते खान अब्दुल गफार खान सरहद गांधी आणि दुसरे होते मौलाना आझाद. हे कधी सांगायचं नाही, हे इतिहास कधी हा सांगायचा नाही. फाळणीचा आणि गांधींच्या मारण्याचा काही एक संबंध नाही. गांधीजींना यासाठी मारलं की जोपर्यंत हा म्हातारा जिवंत होता तोपर्यंत यांचं राजकारण कुठेही पुढे गेलं नसतं म्हणून गांधीजींना मारलं. या थापा आहेत, भूल थापा आहेत. 55 कोटी ह्या भूल थापा आहेत. 300 कोटीची देशाची आपल्या गंगाजळी होती इंग्रज सोडताना. 225 कोटी भारताच्या वाट्याला आले होते. 75 कोटी पाकिस्तानच्या वाट्याला गेली. इंग्रजांनी केलेली वाटणी होती, हे काही गांधी नेहरूंनी केलेली वाटणी नव्हती. त्यातला 20 कोटीचा हप्ता दिला होता पाकिस्तानला आणि 55 कोटी राहिले होते. आणि गांधीजी फक्त एवढं म्हणत होते की आपल्या स्वतंत्र झालेल्या भारत देशाने कुठल्या तरी दुसऱ्या देशाबरोबर केलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे आणि तो जर मोडला गेला तर आपल्या देशाची नाचक्की होईल म्हणून ते देऊन टाका, एवढंच गांधी म्हणत. पण राष्ट्रपित्याला मारलं, यांनीच मारलं आणि हे आपल्याला राष्ट्रवाद शिकवतायत. राष्ट्रगीत यांनी नाकारलं. यांच्या संघाच्या शाखेवर वंदे मातरम फक्त म्हणतात, त्यांना जनगणमन मान्य नाही. वंदे मातरम हेही काँग्रेस त्यांना माहिती नसतं, तर ते काय करणार. ते शाखेत फक्त अफवान कुजबुज, बाकी काही शिकवतच नाही. त्यामुळे ते ज्ञानाचा प्रश्न येत नाही. वंदे मातरम हे काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये गायलेलं गाणं आहे, स्वातंत्र्यपूर्व काँग्रेसचं सुद्धा. आणि ते आमचं राष्ट्रगान आहे आणि ते आम्हाला जनगणमन इतकंच प्रिय आहे. म्हणाले गदी माडगुळकरांनी लिहिले, वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम, आम्हाला ते प्रिय आहे. पण भारताचं अधिकृत राष्ट्रगीत ते राष्ट्रगान आहे आपलं, पण अधिकृत राष्ट्रगीत हे जनगण मनच आहे, ते त्यांना मान्य नाही. राष्ट्रध्वज भारताचा 14 ऑगस्ट 1947 दुसऱ्या दिवशी देश स्वतंत्र होणार, तिरंगा पहिला फडकवणार देशात लाल किल्ल्यावर. संघाच्या ऑर्गनायझर नावाच्या एका मुखपत्रात लेख लिहिला होता की आम्ही तिरंगाच मानत नाही कारण 3 रंग हे हिंदू धर्मात अशुभ मानले जातात. अगदी कालपर्यंत ते भिडे गुरुजीची रॅली निघाली होती यांची 15 ऑगस्टला आणि त्याच्यात भगवा घेऊन रॅली निघाली होती आणि त्यांना विचारलं की तिरंगा असतं 15 ऑगस्ट नाही म्हणे, तिरंगा आमच्या मनात आहे म्हणाले. हे असे तिरंग्याचे विरोधक, हे आम्हाला शिकवणार. घर घर तिरंगा, हर घर तिरंगा. अरे तुम्हाला आज कळलं, आमच्याकडे 42 पासून आहे. इथे बसलेल्या बहुतेकांचे आजोबा वडील कोणी ना कोणी स्वातंत्र्य चळवळीत असतील, त्यांच्याकडे 42 पासून तिरंगा आहे. तुम्हाला आज कळला. 2002 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर 2002 साली म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 55 वर्षांनी यांनी बळच तिरंगा लावला, कारण 3 तरुणांनी आंदोलन केलं आणि बळच जाऊन फडकावला म्हणून यांना तिरंगा कळला. आणि हे आम्हाला सांगा, घर घर तिरंगा, हर घर तिरंगा. हा जो राष्ट्रवाद यांचा, याची पोलखोल पुलवामामध्ये झाली. त्यांच्याच पक्षाचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर त्या जवानांना विमानाने नेलं असतं तर जवान वाचले असते, विमानं मिळू दिली नाहीत, हे यांनी सांगितलं. पुलवामावर हे लढले होते 2019 निवडणूक, आता गोची झालेली आहे. आता ना पुलवामा सारखा मुद्दा आहे, न धर्मवादाचा मुद्दा आहे. आता ही सगळी निवडणूक इलेक्टोरल बॉन्ड नावाच्या भ्रष्टाचारावर आली. भारतीय जनता पक्षाची मोठी गोची आता तिथे झाली. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, महाराष्ट्रामध्ये अनेक सभा कित्येक ठिकाणी आणि आम्ही आता गेले काही दिवस प्रवासाचा फारच फटीक आहे. आम्ही दररोज साधारण ऍव्हरेज गेले 3-4 महिने आम्ही दररोज सरासरी 300 किलोमीटरचा प्रवास आम्ही करतो. आमच्याकडे कोणती साधनं नाहीत, हेलिकॉप्टर नाहीत, काही नाही. आम्ही जिथे बस तिथे बस, कार तिथे कार, काय असेल ते आम्ही जातो आणि करतो प्रवास. त्या सगळ्या शेतकऱ्यांशी आम्ही तिथे सकाळी पोहोचतो सभेच्या ठिकाणी, दिवसभर लोकांशी बोलतो. आणि आम्ही काही व्हीआयपी लोकांशी बोलत नाही, अत्यंत सामान्य माणसांशी आम्ही बोलतो. ज्याला आम आदमी म्हणतात त्यांच्याशी आम्ही बोलतो. आणि त्या सगळ्यांचा फीडबॅक म्हणून तुम्हाला सांगतोय, 2024 साली हे हरल्याशिवाय राहणार नाहीत, हे मी तुम्हाला जबाबदार नाही. उलटापायने सांगितलं ईव्हीएमचा गोळ असू शकतो, म्हणजे काही ईव्हीएम मध्ये सगळ्यामध्ये करता येत नाही. 5% त्या म्हणाले अगदी बरोबर. त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की बाबा 5वं मत अमुक एका पक्षाला, असा प्रोग्राम होऊ शकतो फार थोड्या प्रमाणावर. पण 5वं मत जरी त्यांचं असलं तरी पहिली 4 मतं आपल्याला जाऊन टाकायचे, हे विसरू नका. आणि प्रचंड संख्येने मतदान झालं तर हे हरणार आहे. त्याचं कारण आता भारतामध्ये 300 ते 325 जागा आहेत जिथे यांची एकास एक लढत आहे, तिथेच त्यांचा पराभव ठरलेला आहे. नाही तर हे दुसऱ्या पक्षांना घुसून काय काय करत होते आपल्याला माहिती आहे. हे हरणार आहेत. आणि ह्यांच्या पायाखालची जर वाळू सरकली नसती तर एका जागेचे मालक आहेत ते अशोकराव चव्हाण आमचे नांदेड, त्याच्या शेजारचं परभणी आणि हिंगोली पण कायम शिवसेनेकडे राहिलेलं आहे. एकाच जागेचे मालक आहेत, त्यांना एवढी धडपड करून घेतलं नसतं.
यांच्या पायाखालची वाळू सरकली नसती तर ममता बॅनर्जीला धमक्या गेल्या नसत्या, अरविंद केजरीवालला धमक्या गेल्या नसत्या. धमक्या काय जात आहेत? पहिल्या फेजमध्ये धमक्या झाल्या की भारतीय जनता पक्षात या, नाही तर ईडी लावू. आणि आता दुसऱ्या फेजमध्ये काय, ते इंडिया आघाडीत जाऊ नका, आमच्याकडे न्यायाला तरी चालतात, इंडिया आघाडीकडे जाऊ नका. संपूर्णपणे हा पक्ष एकटा पडलेला आहे देशात. आणि मी तुम्हाला इथून सांगतो, काय ईव्हीएम करा, काय करायचं ते करा, काय मॅनिप्युलेशन होतील ते होतील, हे हारल्याशिवाय राहणार नाहीत. 225च्या पुढे भारतीय जनता पक्ष जाणार नाही असा माझा आत्ताचा अंदाज आहे. आणि 225 मी जास्त देतोय, 200च्या आत हे आटोपते. आणि नंतर वेगळं आघाडीचं सरकार भारतात आता येऊ शकतं. ज्या प्रकारे यांनी यंत्रणांचा गैरवापर केला ते लोकांना आवडलेलं नाहीये. ईडीची काय कथा आहे? अनिल देशमुखांची. अनिल देशमुखांवर ईडीने 100 कोटीचा चार्ज लावला, आरोप लावला 100 कोटीचा. कोर्टात गेल्यानंतर कोर्ट म्हणले की फॅन्सी फिगर वाटते, खरी फिगर सांगा. कोर्टाला कळलं 100 कोटीच्या थापा, हे अशाच थापा 55 कोटीच्या 100 कोटीच्या थापाच थापा. तेव्हा यांनी फिगर सांगितली 1.71 करोड, 1.71 लाख, म्हणजे 1 कोटी, म्हणजे 1.71 लाख. म्हणजे दावा लावताय 100 कोटीचा, सांगताय आता 1.71 लाख. कोर्ट म्हणलं की ठीक आहे, 1 रुपयाचं पण आहे, ते आहेच करप्शन, तुम्ही याचा पुरावा द्या. यांना एकही पुरावा देता आला नाही, एकही पुरावा नाही. ईडीने शपथपत्रावर काय लिहिलं, अत्यंत हास्यास्पद आहे, बालिशपण आहे. काय काय ईडीचं बोलायचं, किती अवमूल्यन झालंय यांचं बघा. ईडीने शपथपत्रावर सांगितलं की आमच्याकडे एकही पुरावा नाही, हिअरसे म्हणजे सांगोवांगी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्या माणसाला 1 वर्ष जेलमध्ये घातलं. हायमास दिवे लावून ठेवायचे जेलमध्ये, त्यांना झोप लागू नये म्हणून. बीपीचा पेशंट, शुगरचा पेशंट, पेपर जाऊ द्यायचे नाही वाचायला. अनेक प्रकारचे छळ केले. तीच कथा संजय राऊतांची आहे. संजय राऊतांनी स्वतःच्या भावाकडून चेकनी 50 लाख रुपये उसने घेतले होते. आणि ते चेकनी उसने घेतलेले 50 लाख परतही चेकनीच केले होते. आणि राज्यसभेच्या 3 शपथपत्रांमध्ये 3 वेळा ते राज्यसभेत गेले, 3 वेळा त्यांचं हे नोंदलेलं आहे. हा काळा पैसा नाही, हा राज्यसभेच्या शपथपत्रात नोंदलेला पैसा. पण त्या भावाचा आणि कोणत्या तरी कंपनीचा संबंध लावला आणि त्या कंपनीचा संबंध लावून संजय राऊतांना अटक केली. हायकोर्टनी संजय राऊतांना जामीन देताना म्हणलं की याच्यात अटक का केली हेच आम्हाला कळलं नाही, अटक करण्याचा गुन्हाच नव्हता. पण राजकीय सूड घ्यायचा, विरोधकांवर राजकीय सूड घ्यायचा. गोविंदनी सांगितलं तामिळनाडूमध्ये 417 रुपये खात्यात असलेल्या शेतकऱ्याला ईडी लागली, कारण भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याचं त्याचं भांडण झालं होतं, म्हणून त्याला ईडी लागली आणि ईडी त्याच्या घरी पोहोचली. या ईडीच्या लोकांना परवा पश्चिम बंगालमध्ये लोकांनी, सामान्य माणसांनी मारून काढलं. आम्हाला वाईट वाटलं. मी व्यवस्थेचा समर्थक आहे, मी व्यवस्था विरोधी नाही, म्हणजे विद्रोही आहे मी, पण व्यवस्था अंतर्गत बदलातून बदलेल आणि हिंसेवर माझा विश्वास नाही. व्यवस्थेतल्या माणसांना मारणं मला मान्य नाही. पण तरी ईडीने स्वतः लक्षात घ्यावं की त्यांची ही अवस्था का आली आणि लोकांच्या मध्ये अशी भावना त्यांच्याबद्दल का झाली. हे फक्त काय ईडीबद्दल असं नाही, हे सगळीकडे चाललंय. निवडणूक आयोगाचं सुद्धा तेच चाललंय. निवडणूक आयोगाला चिन्ह ठरवायला सांगितलं, ते पक्षच ठरवून बसले. आयोगाला फक्त चिन्ह ठरवायचा अधिकार होता. या देशाचे पंतप्रधान धार्मिक आवाहन करता येत नाही निवडणुकीत. मी तुम्हाला म्हणू शकत नाही की मी अमक्या धर्माचा आहे म्हणून मत द्या मला, यात मी म्हणू शकत नाही. तो आपली कोड ऑफ कंडक्टमध्ये बसत नाही, नियमात ते बसत नाही. पण या देशाचे पंतप्रधान जाहीर सभेत उघडपणे म्हणाले की बजरंगबलीचं नाव घ्या आणि मग मतदान यंत्राचं बटन दाबा. निवडणूक आयोग सपशेल झोपलेला होता, त्यांच्यावर कोणती करा. आज निवडणूक आयोगाचा कॅमेरा असेल तर कृपा करून तुमच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा की तुमचा आत्मा हरवलेला आहे का काय, असं मला आता वाटतंय. की तुम्ही काय काम करत आहात त्याच गुन्ह्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्ष निवडणूक लढवायला नाही तर मतदानाला सुद्धा बंदी केली होती. तोच गुन्हा असताना पंतप्रधानांकडे मात्र निवडणूक आयोग डोळे झाक करतो. निवडणूक आयोग काय चमत्कारिक निर्णय देतो आणि त्याच्यावर राहुल नार्वेकर अजून चमत्कारिक चौकार मारतात. राहुल नार्वेकरांनी सांगितलं की हे म्हणे पक्षांतर्गत प्रकरण आहे, पक्षांतर बंदीचं नाही. मग तुम्ही त्याच्यावर निर्णय का दिला? तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवला. तुम्ही वेळ का काढला एवढा? तुम्ही वेळ काढता आणि 10व्या शेड्यूलचं हे मॅटरच नाही म्हणता. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही कृतीतून उत्तर देणार. आम्ही राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघात 3 सभा घ्यायच्या ठरल्या. जिथे जिथे 3 सभा होतील समजून घ्या गंभीर मामला आहे काहीतरी. 3 सभा आपलं गणित आहे, 3 सभा. 1 आणि 2 झाला तर ठीक आहे, एखादं झालं तर अजून 2 देतो, काही प्रॉब्लेम नाही. मला कळलंय सगळ्या अत्याचाराचा कथा. मला कळलं वेअर हाऊसवाल्यांची कोणाचे लागे बांधे, मला ते कळलं. मला हे कळलं की 4 धरणं आहेत पण प्यायला पाणी नाही. किती कार्यक्षम आहेत कपिल पाटील, कळलं ते आपल्याला. माहिती कळलं. 10 वर्ष सत्ता आहे भारत यांची,
फडणवीसांची 14ला आली तेव्हापासून पाणी देत नाही. ठीक आहे, हे सगळं सांगण्याचा आणि इथे येऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन बोलायचं अशाच हे व्हिडिओवरून नाही बोलता येतं आणि यातल्या बऱ्याच गोष्टी रिपीट पण असतात. पण लोकांमध्ये जायला पाहिजे लोकशाहीमध्ये. काही लोकांना त्याची भीती वाटते. राहुल गांधी जातात, हात मिळवतात वगैरे वगैरे, अशी ती काही माणसं तुम्हाला दिसत नाही. ते कायम मन की बात इकडे तिकडे तिकडे तेवढंच दिसतं. मोदीजी सगळीकडे दिसतात. बस स्टँडवर मोदीजी, रेल्वे स्टेशनवर मोदीजी, विमानतळावर मोदीजी, सगळीकडे मोदीजी दिसत नाहीत. एकाच ठिकाणी पत्रकार परिषदेत, त्याची त्यांना भीती वाटते. या देशाचा एक पंतप्रधान, काय या देशाचं पण बदललंय सगळं. मला गंमत वाटते या देशाची. 14 पासून काय झालं या देशाला, कोणाची काय नजर लागली वगैरे म्हणतात. आपण तर अंधश्रद्धा निर्मूलनवाले, आपण नाही म्हणणार तसं. पण काय झालं या देशाला नेमकं काय कळत नाही. केम्ब्रिज मधून शिकलेल्या माणसाला हा देश मौनी बाबा म्हणतो आणि ज्याच्या पदवीचाच पत्ता नाही त्याला विश्वगुरू म्हणतो. काय बोलायचं आता सांगा. मौनी बाबा म्हणूला गेलेल्या मनमोहन सिंगांनी त्यांच्या 10 वर्षात 117 पत्रकार परिषदा घेतल्या. म्हणजे ऍव्हरेज महिन्याला एक ऍव्हरेज 120 तर धरलं, 120 महिने धरले. मोदीजींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. आज आचारसंहिता लागली म्हणजे त्यांची पंतप्रधान पदाचा काळ आता संपलेला आहे कसा अधिकृतरित्या, जरी ते औपचारिक पंतप्रधान राहणार असले तरी. याचा अर्थ असा आहे की आज हा विक्रम मोदीजींच्या नावाने नोंदला गेला की एकही पत्रकार परिषद 10 वर्षात न घेणारे एकमेव पंतप्रधान आज मोदीजी ठरले. त्यांचं टाळ्या वाजून एकदा अभिनंदन करून. मनमोहन सिंगांना देश मौनी म्हणतो. त्या मनमोहन सिंगांना ज्यांनी 6 कायदे असे आणले की या देशातल्या सामान्य माणसाची दिशा आयुष्याची बदलली. आता कोलकात्यांनी उल्लेख केला अन्न सुरक्षा योजना. देशात कोणी उपाशी झोपू नये, अन्न सुरक्षा योजना कायदा मनमोहन सिंगांच्या काळात. सोनिया गांधींनी, मी ऐकलं की त्यांना बरंच पाठपुरावा केला होता. मनरेगा, मागेल त्याला हक्काचं काम, नुसते खात्यात पैसे टाकायचे नाही. मनरेगा महाराष्ट्राचं मॉडेल, वि. स. पागे यांनी महाराष्ट्रात सुरू केली योजना, मनमोहन सिंगांनी केंद्रात घेतली. मनरेगा मनमोहन सिंगांची. भूमी अधिग्रहण कायदा, आज जे सगळे गडकरी प्रणित विकासाचे दिसत आहे, सगळं झाडं तोडून केलेला काय विचित्र विकास आहे. नितीन गडकरींच्या मंत्रालयाला आरटीआय मध्ये विचारलं की तुम्ही झाडं किती तोडली. त्या मंत्रालयाने कळवलं मला की आम्ही झाडं मोजत नाही. उल्काताई, इथपर्यंत लोकशाही आली. आम्ही झाडच मोजत नाही म्हणाले गडकरी. पण गडकरींना हे जे काय आज सांगणं शक्य आहे की अमुक दिवसात तमुक केलं, त्याच्या मागे भूमी अधिग्रहण कायदा आहे जो मनमोहन सिंगांनी आणला, ज्याच्यात शेतकऱ्यांना 4 पट कॉम्पेन्सेशन देऊन जमिनी मोकळ्या. आम्ही जमिनीच्या लढ्या आम्ही लढलो. उल्काताईंनी माझ्यापेक्षा फार जास्त लढले, पण मी पण थोडाफार लढलो लोकांच्या जमिनी. त्याचा मुद्दा असा असायचा की शेतकऱ्याला योग्य दामच नाही मिळायचा, हा मुद्दा असायचा. ते मनमोहन सिंगांनी दूर केला आणि भूमी अधिग्रहणचा कायदा मनमोहन सिंगांनी आणला. तो 3रा कायदा. 4था कायदा त्यांचा वनाधिकार. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात काय अंदाज आहे तुमचा, किती एकर वनजमीन विकून टाकली असेल खाजगीकरण करून अदानी सारख्या लोकांना? काय अंदाज आहे तुमचा? 7.5 लाख एकर जमीन यांनी वनाची नष्ट करून टाकली. काहीतरी करायचं चमत्कारिक, ते पुण्यामधून चित्तीच आणले, त्यातले 20 मधले 10 गेले बिचारे वैकुंठाला. ते काही इथे जगणार नव्हते. आता उद्या हे ऑस्ट्रेलियातून कांगारू पण आणतील. ऑस्ट्रेलियात तापमान किती, भारतात इथं 40चं तापमान किती, 45 किती, याचा काही विचार नाही. दिखावा करायचा, फोटो काढायचे, कोण मी कसा प्राणी मित्र आहे, आणि तिकडे जंगल मात्र जे प्राण्यांसाठी आवश्यक आहेत ते अदानीच्या नावे करत राहायचे. 7.5 लाख एकर जंगलाचं फॉरेस्टेशन निघून गेलेलं आहे आणि ते आता जंगल राहिलेलं नाही. ही आत्ताची वस्तुस्थिती. मनमोहन सिंगांनी वनाधिकार आणला आणि उपस्थिती आदिवासींना दिली जंगलाची. मनमोहन सिंगांचा कायदा. चौथी गोष्ट मनमोहन सिंगांनी केली आरटीआय, ज्याच्यानुसार आम्ही सगळे भांडलो आणि गेली काही वर्ष. आरटीआय, राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार मनमोहन सिंगांचा. हे तर कोणाला माहितीच देत नाही सरकार. हे सरकार माहिती अधिकारातलं सगळ्यात वाईट सरकार आहे. सगळे ते आयुक्त पण घरचे बसवले. पूर्ण माहिती अधिकाराचा बोजवारा या सरकारने उडवला. 6वी गोष्ट, आपण महाराष्ट्रात बोलतोय, सावित्रीबाई फुलेंच्या, ज्योतिबा फुलेंच्या, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या महाराष्ट्रात आपण बोलतोय. शिक्षणाचा अधिकार, तो ह्या सगळ्यांचं स्वप्न मनमोहन सिंगांनी पूर्ण केलं. राईट टू एज्युकेशन आणून शिक्षणाचा अधिकाराचा कायदा मनमोहन सिंगांनी आणला. हे सगळं करणारा माणूस मौनी बाबा, आणि हे मात्र विश्वगुरू. काय करतात कळतच नाही. तर राम मंदिर चोळेल पाहिलं, इकडून तिकडे जात आहेत, तिकडून तिकडे जातात. कॅमेरा हे एकटेच असतात, कोणी जवळ आला ते चालत नाही कॅमेरामध्ये. मी तर लोकांना म्हणलं, बाबांना एकदा जाऊन खात्री करा की मंदिरात मूर्ती कोणाची बसवली, रामलल्लाचीच आहे ना. नुसते फिरतात इकडून तिकडे. आता ते दिल्लीतून निघाले परदेशवारीला की त्या विमानाचा त्यांचा हँगर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो व्हीआयपी ठिकाणी लावलेला असतो. तो काय असा सगळे विमानं तिथं असतो, जरा मोठा.
आणि त्याच्यासमोर फक्त कंपाऊंड असतं हे आपल्याला माहिती. ते अशा अशा हात कोणाला हलवतात देवजाण, कोण समोर असतं, कॅमेरामन असतो समोर, हलवतात. प्रचंड व्यक्तित्व. परवा ती G20ची परिषद भरवली. आता ती परिषद म्हणजे खरं म्हणजे हळदी कुंकू आहे. आज तुमच्याकडे, उद्या ह्यांच्याकडे, परवा त्यांच्याकडे, एवढंच येते. बाकी त्याच्यातून काही कोणाचं कल्याण नाही झालं. पण देखावा असा केला की मोदीजींनी आता 20 देश खिशात टाकले असा देखावा केला. याच देशात इंदिरा गांधीने 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली, पण एवढा बोलबाला कधी केला नाही. 15 लाखाचा सूट काय आणि काय, सगळं ते चमत्कारिकच आहे सगळं. मध्ये ते रेल्वेवर त्यांच्या म्हणे सेल्फी पॉइंटच काढले रेल्वेचे. त्यांच्या सेल्फी, यांच्याजवळ जा, बूथवर सेल्फी घ्या आणि पुढे जा. 40 कोटीचा खर्च त्याच्यासाठी. या देशातले एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी स्वतःच्या जाहिरातीवर 7,000 कोटीपेक्षा जास्त खर्च केला आहे लक्षात. प्रत्येक मी गुजरात मॉडेलवर येणार आहे, आर्थिक गोष्टींवर मी येणार आहे, पण प्रत्येक ठिकाणी जाहिरात जाहिरात आणि जाहिरात, दुसरं काहीच नाही. फक्त बोलायचं, जाहिरात करायची, मन की बात, अमुक तमुक, जन की बात कधी नाही करायची. लोकांमध्ये कधी जायचं नाही, कधी हात मिळवायचा नाही, कधी प्रेमाने जवळ घ्यायचं नाही लोकांना. आम्ही तो लोकांचा स्पर्श 3 महिने झाले अनुभवतो. जर असं वाटत असेल की हे सगळं होऊ शकतं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, तर ते चूक आहे. कारण लोक आपल्याला हातात हात घ्यायला सुद्धा उत्सुक असतात, हे गेल्यावर कळलं म्हणते. मला खूप निराशा आली होती. मी फेसबुकवर अतिशय निराशाजनक लिहायचो, पण जेव्हा आम्ही मैदानात आलो आणि सभा घ्यायला लागलो, लोकांमध्ये जायला लागलो, आमच्या लक्षात आलं, अरे खूप लोक आहेत यांचा पराभव करायला उत्सुक असलेले, आपल्यासारखे खूप लोक आहेत. पण ते कधी होत नाही. जे काही ते लोकांना भलतीकडूनच ते बोलत राहतात. आणि आकांक्षा काय होतं या देशातल्या माणसांच्या. आता ते सरदार पटेलांचं पुतळा त्यांनी उभारला, त्यांचीच गोष्ट सांगतो. सरदार पटेलांची आकांक्षा काय होती, मी पुन्हा पुन्हा सत्तेत यावं, 24ला मेच यावं, आपकी बार मोदी सरकार, फिर एक बार, अशी काही नव्हती त्यांची अपेक्षा. या देशातला नंबर 2च्या पोस्टवर राहिलेला माणूस जो यांचा आदर्श आहे, त्यांची काय आकांक्षा होती. मी त्यांची गोष्ट सांगत असतो, ती तरुण मुलांसाठी पुन्हा पुन्हा सांगायची. मला माहिती आहे रिपिटेशन होईल, तेच भाषण वाटेल, तुम्हाला कंटाळो, तुम्हाला वाटेल याला दुसरं काही बोलता येत नाही का, तेही चालेल, पण ह्या तरुण मुलांसाठी या गोष्टी सांगायच्या. सरदारांची आकांक्षा काय होती. गांधीजींनी म्हणजे तेव्हा असं झालं की आपले जे सत्याग्रही न्यायचे तुरुंगात इंग्रज, त्यांना ते जातवार काम द्यायचे, तिथे पण थोडा आणि झोडा करायचा. आणि मग दलित असेल तर त्याला म्हणायचे तो पायखाना साफ करायचा, ब्राह्मण असेल तर त्याला म्हणायचे तो पोलिसला मदत करायची, असं त्यांचं ठरलं होतं. गांधीजींनी ठरवलं की हे आपल्याला चक्र उलट करायचं. गांधीजींनी ठरवलं हे सगळं चक्र उलट करायचं, आपल्याला जाती तोडायच्या. आणि म्हणून जो तथाकथित सगळ्यात वरच्या जाती आहे त्यानं तथाकथित सगळ्यात खालचं काम करायचं. काम करण्यातही हलकेपणा नसून कोणतीच जात वर नसते, हे म्हणून मी तथाकथित हे शब्द वापरले. आणि मग त्यांनी असं ठरवलं की ब्राह्मण असेल तर त्यांनी पायखाना साफ करायचा, दलित असेल तर त्यांनी पोलिसांना मदत करायची. गांधीजींनी त्याच्यावर एक पत्र सरदार पटेलांनी गांधीजींना लिहिलं. फार गोड तक्रार आहे त्या पत्रामध्ये. सरदार म्हणतात की बापू, मैं जब जब जेल में जाता हूं तो आपका ये बामन म्हणजे हरि महादेव भाई देसाई ये भी मेरे साथ जेल में आता है और इसलिए मुझे पायखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. ही तक्रार आहे देशातल्या सर्वोच्च जागेच्या माणसं. मी सेवा करायला पाहिजे ही तक्रार. सरदारांचा पुतळा केला, यांना काय माहिती सरदार कसे करणार. यांना पुतळ्याबद्दल सरदारांचं मत काय होतं, स्मारकांबद्दल सरदारांचं मत काय होतं, त्याची एक गोष्ट सांगून मग पुढे जाऊ. जेव्हा गांधीजींची हत्या झाली बिर्ला हाऊसमध्ये, तेव्हा तिथे हजारो शोकसंतप्त लोक आले आणि ते म्हणायला लागले की आता इथेच गांधीजींचं स्मारक व्हायला पाहिजे. त्यांची भावना बरोबर होती, पण जागा घनश्यामदास बिर्लाची खासगी जागा होती उद्योगपतीची, आणि तिथे ती हत्या झाली होती. त्याच्यावरती सरदार आणि पंडित नेहरू यांचा खूप मोठा करस्पॉन्डन्स. इथे तरुण मित्र जे उभे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनी पुस्तकाचं नाव लिहून घ्या, सरदार पटेल सिलेक्ट करस्पॉन्डन्स. 2 व्हॉल्यूम आहेत, 2 मोठी पुस्तकं आहेत. सरदार सगळे कळतात त्या 2 पुस्तकातून, कारण सगळे सरदारांनी लिहिलेली त्यांना आलेली पत्र त्याच्यातून सरदार कळतात. बराच मोठा पत्राचार झाला, पत्रव्यवहार झाला, आणि शेवटच्या पत्रात सरदार लिहितात नेहरूंना, प्रिय जवाहर, मी या निष्कर्षाला आलो आहे की बापूंचं स्मारक हे दगड विटा आणि पुतळे यात असू शकत नाही. बापूंचं स्मारक हे बापूंचं काम पुढे नेण्यात असू शकतं. त्याच सरदारांचा पुतळा उभा आहे. राष्ट्रपुरुष नकोय, विचारांनी नकोय, त्यांचं फक्त प्रतीक म्हणून पाहिजे. आणि म्हणून शेवटच्या भाषणाच्या टप्प्यात मी काही गोष्टी राष्ट्रपुरुषांच्या सांगणार.